नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज करणार आहोत आपण हे राशनचे तांदूळ आहे बघा, त्याच्यापासून एक हेल्दी रेसिपी। नक्कीच तुम्हाला पसंत येईल। आपलं आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून त्याच्यासाठी मी एक आहे ना रेसिपी बनवणार आहे। नक्कीच तुम्हाला पसंत येईल। राशनचे तांदूळ आहे, जाडवाले। 1 वाटी घेतले मी तांदूळ, आणि 1 वाटी तांदूळाला 4 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला। आता स्वच्छ धुवून काढलेलं आहे 2-3 पाण्याने। आजकालच्या काळामध्ये आहे ना, आपलं आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे। 1 वाटी, याच वाटीने 4 वाटी पाणी। 2 3 4 धावपळीच्या युगामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे आपलं आरोग्य। आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला मी सांगत आहे, नाश्त्यासाठी खूप छान आहे। 1 वाटी तांदूळाला 1 वाटी रागीचं पीठ। आता मी हे भात आहे ना, तांदूळ आहे ना, शिजून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकते त्याच्यामध्ये। बघा, असं शिजून घ्यायचा भात। जर पाणी लागलं तर पुन्हा पण टाकू शकतो आपण, अर्धी वाटी किंवा 1 वाटी, जसं लागलं तसं। तांदूळावर निर्भर असते। आम्ही याला आहे ना रागी संदडी म्हणतो। नक्की एकदा ट्राय करा। थोडं तूप टाकूत आपण। आता ही रागी जे पीठ आहे ना, त्याच्यामध्ये टाकून देतो आपण। आता छान मिक्स करून घ्यायचं आणि छान शिजू द्यायचं। बघा, हे छान मिक्स केलं मी रागी पीठ। याच्यामध्ये BP शुगरसाठी खूप छान असते हेल्दी रेसिपी। आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे रागी पीठ छान शिजलं पाहिजे। कमी गॅसवर शिजून घ्यायचं। बघा, छान वाफ धरलेली आहे, छान शिजलेली आहे भात आणि रागी दोन्ही पण। तरी पण मी आहे ना आणखीन 1-2 मिनिट ठेवते, नंतर काढते असं विचार करत आहे। छान शिजली तर छान असते पोटाला पण। नक्की ट्राय करा आमच्याकडची डिश, आणि कशी वाटते ते पण मला सांगा। हेल्दी, पौष्टिक, सर्व गुण संपन्न अशी रागी। हे बघा, तुम्ही वरणासोबत पण खाऊ शकता किंवा तूप लावून पण खाऊ शकता। अशी ही रागी संगडी तयार झालेली आहे। असे मी गोळे आहे ना बनवून ठेवले। आता याच्यामध्ये आहे ना आपण थोडं वरण टाकूत। डाळ, आम्ही वरण म्हणतो, तुम्ही डाळ म्हणता। गरम गरमच छान असते। किती सुंदर कलर दिसत आहे बघा। आणि याच्यावरून आहे ना आपण
साजूक तूप टाकायचं. माझी डिश तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. नक्की एकदा बनवून खा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. भेटूत आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.